तर आज मी आणि माझा नवरा आम्ही एका प्रोग्रामला जाणार आहे. तो प्रोग्राम कुठला असणार आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगेन. पण त्यासाठी मी आता चाललेली आहे मेट्रो स्टेशनच्या बाहेर आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे मेट्रो स्टेशन आहे. हे आहे मंडी हाऊस मेट्रो स्टेशन. कारण इथून मला माझा नवरा पिक करायला येणार आहे. आता मी त्याची वाट बघत इथे कायम बसलेली आहे बाहेरच्या साईडला आणि इथे इतकं गरम होतं आहे की आता काय करावं ना. कॅमेरा एका ठिकाणी ठेवून मी विचार केला की टचअप वगैरे करून घ्यावा. काढला माझा कॉम्पॅक्ट लिपस्टिक आणि चष्मा काढून ठेवला. जिथे जिथे वाटतं आहे तिथे तिथे पावडर फासली आणि याच्यानंतर नेहमीचप्रमाणे मी माझं टिंट घरीच विसरलेली आहे आणि लिपस्टिकचा जुगाड करून आता टिंट म्हणून मी गालालाही लाली लावली. झालं एवढं पुन्हा टाईमपास म्हणून मी म्हाताऱ्यांसारखं इकडे तिकडे आता फेरा मारावं बघावं म्हणलं. ऑफिस संपलेला टाईम त्यामुळे आजूबाजूला अगदी मस्तपणे रहदारी होती आणि मी त्या रहदारीचा आस्वाद घेत आहे. वातावरण कितीही प्लेझंट असलं तरी गरमी मात्र काही पिच्छा सोडत नाही. कारण दिल्लीमध्ये पाऊस पडून गेल्यानंतर लगेचच वातावरण जे आहे ते अगदी दमट होऊन जातं आणि त्या दमटीचा इफेक्ट माझ्या चेहऱ्यावर खास दिसतोय. आता मी इकडचे तिकडचे स्नॅप करून बायकांना सहज शृंगार नटून थटून येण्यासाठी फार वेळ लागतो म्हणे. पण आज माझ्यासोबत उलटच होतं आहे की माझ्या नवऱ्यालाच ते वेळ लागतोय यायला. आणि येस, नवरा माझा आलेला आहे. मी बसली आहे गाडीमध्ये. ॲज युजल माझा नवरा बसला आहे त्याच्या मोबाईलमध्ये बोटं घालत. आता माझ्याकडे बघून म्हणतोय हाय. जाऊ दे, त्याचं कधी लक्ष असतं का माझ्याकडे की मी किती छान आवरून आलेली आहे त्याच्यासाठी. आत्ता आम्ही चाललेलो आहे भारत मंडपमच्या दिशेने आणि हो, आम्ही आता पोहोचतच आलो आहे. हे घ्या. वाव, भारत मंडपम. माझी इथे येण्याची फार दिवसांची इच्छा होती. हे जे भारत मंडपम आहे हे स्पेशली बनवलं गेलं होतं जेव्हा G20 समेट झालं होतं इथे. आणि पहा तर केवढं मोठं ऑडिटोरियम, इतकं सुंदर भारदस्त आणि अप्रतिम दिसतोय. हे माझ्याकडे तर शब्दांची कमी पडते याचं वर्णन करताना. तर आम्ही इथे का आलो आहे, कशासाठी आलो आहे, कोणता प्रोग्राम आहे, या सगळ्याची सविस्तर माहिती मी पुढच्या ब्लॉगमध्ये देणार. थँक्यू.